राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज मोठ्या भावाचं लग्न झालं आणि त्याच्या हळदीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवला होता। हळदीची सगळी तयारी झाली होती आणि गावातली सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक जमले होते। हळदीचा कार्यक्रम सुरू होता कसा वेळ गेला कोणालाच कळलं नाही। हळदीचा कार्यक्रम एकदम मस्त आणि मजेत झाला। तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं, पण तुम्ही काही येऊ शकले नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाला इन्व्हिटेशन देत आहे। तरी पण हळदीचा कार्यक्रम करताना खूप मजा आली। सगळे एकमेकांना हळद लावत होते आणि हळद लावता लावता एकमेकांना सगळे भरवत होते हळदीने। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता नातेवाईकांचा धिंगाणा, जल्लोष आणि मस्ती। आता नवरीने नवरदेवाला हळद लावली आणि आता नवरदेवाची बारी येणार, तोपर्यंतच मध्येच जोक मध्ये व्हायचे, तर हशांचा मोठा कल्लोष आणि जल्लोष व्हायचा। आता हळद लावून झाल्याच्या नंतर काहीतरी गडबड झाली हळद पुसण्यासाठी आणि नवऱ्याने लगेच नवऱ्या मुलीला हळद लावली। तर अशा प्रकारे हा नवीन हळदीचा कार्यक्रम लग्नानंतर व्यवस्थित पार पडला। हा हळदीचा पहिला दिवस होता। उद्या पण सेम असाच हळदीचा कार्यक्रम रंगणार आहे, त्यामुळे आज तुम्ही येऊ शकला नाही तर उद्या नक्की येण्याचा प्रयत्न करा। या कार्यक्रमामध्ये सर्वांना भरपूर असा आनंद आणि उत्साह होता, त्यामुळे बरीच गावातील पाहुणे मंडळी आलेली होती। पाहुणे मंडळी आल्या कारणाने नवरी आणि नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम खूप मस्त असा मजेत चालू होता। आता नंतर हळदीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर गुळणागुळणीचा कार्यक्रमासाठी नवरा नवरींना बाहेर आणण्यात आले। गुळणागुळणी खेळण्यासाठी कार्यक्रमाचं पूर्ण रूपरेषा आखली होती। आता यांना गुळणागुळणी खेळण्यासाठी सज्ज होत आहेत। अशा प्रकारे चौरंगपाट मांडलेले आहेत, त्याच्यावरती सगळं त्याचा सेटअप केलेला आहे आणि सगळे एकमेकांना हळद लावून झाल्याच्या नंतर गुळणागुळणीसाठी नवरा नवरी एकमेकाच्या अंगावर गुळणागुळणी टाकत आहे, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे हा कार्यक्रमाला भरपूर अशी शोभा आलेली आहे आणि कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडलेला आहे। भेटूया नवीन व्लॉगमध्ये। जय हिंद, जय जवान, जय किसान। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच, वेलकम, अँड दुसऱ्या दिवशी नक्की या।